मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर। मी आज आंबेगाव तालुक्यातील पिंपरगणे ह्या गावात आहे आणि आज वाघबारस आहे आणि त्या निमित्ताने ह्या गावात आलोय। खरं तर गावगावची संस्कृती परंपरा आपण जाणत असतो, तसं आंबेगाव तालुक्यातील पिंपरगणे गावात आलोय। घरून आज सकाळी 5:30 ला निघालो। 2-3 तासाचा प्रवास करत डिंबे धरणाच्या बाजूने असा हा अतिशय सुंदर असा प्रवास केला आणि ह्या आदिवासी गावामध्ये येऊन पोहोचलो। अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं हे गाव आहे। आजूबाजूला डोंगरदऱ्या आहेत आणि या ठिकाणी आज यात्रा आहे ती वाघबारसेची। वाघोबाचं मंदिर आहे माझ्या पाठीमागच्या साईडला आणि गावातील काही बरीच मंडळी आहेत। आता आजूबाजूला दुकानं देखील लागायला लागलीत आणि संध्याकाळी मला वाटतं की चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक भाविक मंडळी येतील। अशी ही यात्रा आज आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलोय आणि गावातील मंडळी आहेत। आपण यात्रेचं स्वरूप जाणून घेऊया कशा प्रकारे आहे, ही परंपरा नक्की काय आहे। बरं, आपल्याबरोबर या ठिकाणी हे दादा आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया। मगाशी तुम्ही एक बाईट दिली होती, आता पुन्हा एकदा तीच माहिती मला सांगायची आहे। काय बरं देवाची आख्यायिका माहिती काय? माझं नाव संजय आसवले, मी औफेवरून आलोय। माझं हे कुलदैवत आहे, माझंच नाही तर संपूर्ण आदिवासी लोकांचं कुलदैवत म्हणजे पिंपरगणचा वाघोबा। तर वाघोबाची आख्यायिका अशी आहे की पूर्वीपासून लोक वाघाला देव मानतात। मी जसं सांगतो की निसर्ग पूजक आम्ही आहोत। निसर्गाला पुजतो तसं जंगलातल्या प्राण्यांना पुजतो, जसं वाघाला पुजतो तसं घोरपडीला पुजतो, तसं नागोबाईला पुजतो, तसं हा आदिवासींचं कुलदैवत वाघोबा। तर या वाघोबाची आख्यायिका अशी आहे का इथं जसं बाबांनी सांगितलं की कार्तिकी एकादश झाली का जी दुसऱ्या दिवशी बारस येते ती आम्ही साजरी करतो। त्यासाठी पूर्वीपासून लोक तपान घेऊन येतो। तपान म्हणजे गाईचं म्हशीचं दूध। जर थोडं दूध असेल तर तो तांब्यात आणतो आणि जास्त दूध असेल जेवढं ज्या दिवसाला निघल तेवढं हंडाभर दूध, त्याला कावड म्हणतो आम्ही। पण ती जर कावड एखाद्याने आणली मग तो कदाचित भीमाशंकरचा माणूस असेल, कदाचित हातवीचा असेल, कदाचित बोरगडचा पण असेल। मग तो माणूस जेव्हा इथं त्या हंड्यात दूध घेऊन यायचा तर संपूर्ण गावकरी त्याचं स्वागत करायला जायचं। मग वाजंत्री असतील त्याला वाजवीत गाजवीत आणायचं देवळामध्ये, मग ते नैवेद्य देवाला दाखवायचा। अशी ही देवाची आख्यायिका। मग त्या वाघोबाला जर आता एखादं समजा आपल्याकडे गायी आहेत, मी सांगितल्याप्रमाणे शेळ्या आहेत, म्हशी आहेत, तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, आमच्या कुटुंबावर लक्ष ठेवण्यासाठी, त्या गुराढोरांमध्ये वाढ होण्यासाठी या देवावर श्रद्धा की बाबा माझ्यातला हिस्सा तुला घे, मग दूध घे। वर्षातून एकदा कोंबडं कापायची कंपल्सरी। आदिवासी लोक असं घर नाही का ते इथं कोंबडा कापायचे नाही का, तर माझी गुराढोरा वाढली पाहिजेत, माझ्या कुटुंब सुखी राहिलं पाहिजे, या श्रद्धेपोटी संकट येऊ नये म्हणून त्याच्यावरती टाकलेला थोडासा हा भार होता। आणि ह्या काही पिढ्या म्हणजे इथं जे उभे आहेत त्यांच्या आठवणीत नाही, तेव्हापासून चालत आलेली ही परंपरा आहे। नक्कीच येऊ तुमच्याकडे पण येऊ। अशी ही परंपरा असते गावगावची आणि जुन्नरच्या बाजूलाच आंबेगाव तालुका आहे। आपण आंबे आतुजला पण कदाचित जाऊ शकतो, तिकडे देखील आज यात्रा आहे। आणि माझ्याबरोबर आत्ता या ठिकाणी या गावचे सरपंच साहेब आहेत। काय एकंदरीत गावचे व दिवसभराचे आता यात्रेचं स्वरूप आहे बरं, नियोजन सर्व? माझं नावचे माझे तुकाराम सातपुते, माझे मंडळी सरपंच आहे। मंदताईचे माझे सातपुते आणि मी वाघोबाचं बघत पण आहे। बघत असताना आजपर्यंत आमचे ग्रामस्थांची जे मीटिंग ठरलेली असते त्या मीटिंगमध्ये जे कालचे आणि आजचे यात्रेचे जे आमचे ठरलेलं असतं यात्रा, मग आज सकाळीपासनं आत्ता थोड्या टायमाने भजनाचा कार्यक्रम होईल। भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतरला एक बारोडाचा कार्यक्रम असतो, त्याचा हाजरीचा कार्यक्रम होत असतो। नंतरला काठी येत असते, ती काठी प्रदक्षिणा मारत असते। नंतरला ते झाल्यानंतरला आखाडा जेवणाचा महाप्रसाद असतो आणि महाप्रसाद झाल्यानंतर आखाड्याचा कार्यक्रम असतो। आखाड्या झाल्यानंतर आमचे सर्व ग्रामस्थ एकत्र बसून आमची एक मिटिंग असते। त्या मिटिंग झाल्यानंतर कोणाचा काही हिशोब वगैरे असतो त्यापद्धतीने आम्ही नित्यक्रम हे ठेवत असतो। आणि आमच्या आदिवासी भागामध्ये हे 40,000 देवस्थान असल्यामुळं अगदी 40 गावचे लोक इथे येऊन श्रद्धेने भाव असं श्रद्धेने कोण नारळ आणते, कोण तपन आणते, कोण काय करते आणि सगळ्यांची श्रद्धा आहे। श्रद्धेपोटी सगळ्यांनी या ठिकाणी येऊन एक आनंद उत्सव साजरा करत असतात। आणि आनंद आणि तुमच्यासारखी जी मंडळी येत असतात ते पण आमच्या देवाचं का होईना थोडं दूरदृष्टीने तुम्ही महाराष्ट्रामध्ये पोचत असतात। हेच म्हणजे आमच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने लोकसंख्या आहे गावची आपल्या? आता आमच्या गावची 750 लोकसंख्या आहे। मग 750 लोकसंख्या असताना आम्ही सर्वजण एकत्र हे करत असतो आणि वाघबारस साजरी करत असतो। आणि वाघबारस साजरी करत असताना आमच्याकडं सगळ्या पद्धतीने जे निसर्गपूजक असतील, बाकीचे लोक असतील, आपले सर्व आपले जे सण साजरे वगैरे सगळे आम्ही त्या पद्धतीनेच करत असतो आपल्या आदिवासी भागा पद्धतीने।
ते करत असताना. नक्कीच नक्कीच. तुम्हाला देखील काहीतरी बोलायचं होतं मगाशी, तुम्ही म्हणत होते गावच्या परंपरेसंदर्भात, ही परंपरा आपली कायमस्वरूपी अशी टिकून राहिली पाहिजे, त्या बाबतीत काहीतरी बोलत होते. एकंदरीत पाहिलं तर हे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम विभागातील आदिवासी भागातलं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे, तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र वाघोबा. जवळजवळ पश्चिम भागातील सर्व 40 गावं आदिवासी, ही 40 गावं आणि संपूर्ण आंबेगाव तालुका असेल, रायगड जिल्हा असेल, खाली ठाणे जिल्हा असेल, या ठिकाणीवरून भक्त भाविक या ठिकाणी अगदी मनभावने या ठिकाणी आपल्या श्रद्धेपोटी किंवा नवस लावलेले असतात किंवा काही गोष्टी त्यांचे भक्तिमय या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपले दर्शन घेऊन वाघोबाचं त्या ठिकाणी जात असतात. तर वाघोबाचं एक महत्त्व या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक जागृत देवस्थान आणि पूर्वीपासून हे स्वयंभू, म्हणजे अगदी स्वयंभू या ठिकाणी ते निर्माण झालं तेव्हापासून. पूर्वी या ठिकाणी एकदम कौलारू देवस्थान होतं. कौलारू देवस्थान हळूहळू जशी प्रगती होत गेली तसं मंडप बांधलं, कळस तयार केला. पण या ठिकाणी जवळजवळ 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर किंवा जास्त या ठिकाणी, त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी पाऊस असतो. आणि अशा पावसामध्ये कधी कधी पाऊस बार्शीला त्या ठिकाणी येत असतो किंवा ज्यावेळेस असं कामाचे सीझन असतं त्यावेळेस लोक त्या ठिकाणी आपल्या आपल्या सवडीनुसार येत असतात. एकंदरीत देवाचं महत्त्व या ठिकाणी सांगत असताना अनेकांनी सांगितलं, या ठिकाणी देवाचं इतकं महत्त्व आहे का या ठिकाणी कावडा असेल, म्हणजे त्या दुधाच्या घागरी घेऊन असतील. मग त्या पूर्वी एक सुसंस्कृत किंवा संस्कृती पण असा होता का कावडी जर या ठिकाणी आल्या दुधाच्या तर त्या ठिकाणी तो एक ढोल असायचा. ढोल घेऊन दुपात्री आतमध्ये, तर ती दुपात्री घ्यायची आणि मग वाजंत्री असेल, त्याच्या मागं दुपात्री असेल, त्याच्या मागं 2-3 कावडीवाले असतील घागरी घेऊन, आणि मग त्यांच्या मागं महिला, त्या महिला त्या तांदूळ टाकीत त्याच्या मागं पूर्ण प्रदर्शना मंदिराला घालत असायची. आणि ती प्रदर्शना झाली का देवाला त्या ठिकाणी दूध वाहायला जायचा. आणि त्याच्या मागे एक अशी एक संकल्पना किंवा त्यांच्या मागे त्यांचं एक अपेक्षा असायची का बा आम्ही देवाला दूध वाहतोय किंवा हे, तर आमचं घरातलं दुग्ध उत्पादन वाढलं पाहिजे, आमच्या गाई म्हशी व्यवस्थित राहिल्या पाहिजेत, ही एक त्या ठिकाणी त्यांची मन भावना असायची देवाकडं. त्याच्यानंतर मग वाघोबाचं एक हे पाहिलं तर वाघ म्हणजे आपल्याला माहिती आहे प्राण्यांमधला हा, तर वाघोबा हा त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तो स्वयं या ठिकाणी निघाला आणि देवावर त्याची भावना, लोकांची त्या ठिकाणी भावना, एक जागरूक देवस्थान म्हणून. मग कुठंतरी आमच्या पूर्वी या ठिकाणी जास्त प्रत्येक घरामध्ये एक खंडी म्हणजे 20 जनावरं किंवा जास्त त्यापेक्षा असायची. आणि जनावरं असले तर देवा आपला वाघाला त्या ठिकाणी भक्षक लागतं. मग तेव्हा आज वाघ पण असं व्हायचा का भक्षक करताना का एकाच घरामधलं त्या ठिकाणी खायचं नाही, ह्या आम्हाला काही गोष्टी माहीत आहेत त्यातल्या. का आज जर यांच्या कळपातलं एखादं जनावर घेतलं तर उद्या दुसऱ्यांचं जनावर घेणार आणि परत आम्ही त्या ठिकाणी देवाला प्रसाद लावायला ना का देवा आज आमच्या घरातलं खालंय पण परत का तू या गोष्टी करू नको. तो देव त्या ठिकाणी श्रद्धेपोटी ऐकायचा. वाघ म्हणून त्या ठिकाणी तो ऐकायचा का परत त्या कळपातला किंवा त्या याच्यातला बकऱ्यांमधला तर बकरू खायचा नाही त्या घरातला. तर मग असं म्हणजे एक देवावर श्रद्धा, एक भावना त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यानंतर मग जे आम्ही वाघबारस, आता ही वाघबारस जरी वाघोबाची वाघबारस असली तर खरं तुम्हाला सांगतो आम्ही एक लहान असताना खरं वाघबारस आजपासून 15 दिवसांनी जे एक वाघबारस येते त्यावेळेस त्या ठिकाणी दूध घ्यायचो आम्ही, भात घ्यायचो. त्याचं एक कुठंतरी वाडी असतात किंवा गाव असेल आमचं, तर वाड्यांच्या गावापासून 1 किलोमीटर अंतर शेतामध्ये त्या ठिकाणी जाऊन आम्ही ती खीर आणि हे करायचो. तिथं ती खीर शिजवायचं आणि ती लहान लहान मुलांना ते खीर पानं असायचे, बोगाड्याचं पान म्हणतात, तर ते जंगलातलं जे बोगाड्याचं पान घ्यायचो त्याच्यावरती खीर द्यायचो. आणि ती बारीक बारीक चिबड असतात बघा, बारीक काकडीसारखे गोल चिबड असतात, हा ती चिबड, तर ते चुलीमध्ये टाकायची आणि जी लहान लहान मुलं ती खीर घेऊन पळायची किंवा ते पानामध्ये खीर घेऊन पळायची, त्याच्या मागे पाठीमागं त्यांना फेकून मारायची. तर ती खरं वाघबारस त्या ठिकाणी साजरी व्हायची पूर्वीची. म्हणजे याच्यानंतर 15 दिवसांनी असते. तिचा आता कुठेतरी रास होत, तिचा आता कुठेतरी रास होत चाललेला आहे. तर मग आमची असे जी जुन्या लोकांनी, जुन्या जाणत्या लोकांनी जे काही वाघबारस आजपर्यंत सांभाळले त्याच्यात खूप मोठा बदल झालेला आहे. त्याच्यात खूप मोठा बदल होत गेलेला आहे. मग त्याच्यामध्ये आता सांस्कृतिक कार्यक्रम आले किंवा कीर्तन आले, अशा काही गोष्टी ह्या होत गेलेल्या. त्याच्यामुळे आमची एक विनंती राहील आमच्यासारख्या तरुणांना किंवा ज्या मागच्या पिढीला का जी वाघबारस जी पूर्वीसारखी व्हायची बघ, त्याच्यातून मग कोणी महिला गाणी म्हणायच्या किंवा प्रसाद लावायचं, या ठिकाणी अनेक लेझिम खेळायची लोक किंवा भजनं पण यायची. आणि जी पूर्वीची जी गीतं काही अशी पारंपरिक गीतं असायची, असं पारंपरिक त्या ठिकाणी कार्यक्रम भविष्यातही होते राहतील, अशी एक माझी एक विनंती राहील सगळ्या तरुणांना का हा असं एक सांस्कृतिक कार्यक्रम आणि संस्कृती, आदिवासी संस्कृती जपण्याचा एक कार्यक्रम असं या तरुणांनी याचं घ्यावं आणि हेच आपल्याला भविष्यात या गोष्टी करायच्यात, अशी आम्ही गावकरी त्याचा निश्चय करून आहोत.
किती वाजेपर्यंत जेवण तयार होईल मग आता? 12 वाजेपर्यंत. आणि जेवण कधी चालू होणार मग? 12 वाजे काठी आली का लगेच जेवायला बसवायची. हा ना. काठी जेवण झालं का हा. काठी आली का आकडा. तर आता आपण पाहतोय की या ठिकाणी जेवण बनवण्याचं काम चालू आहे. काय काय बरं प्रसाद? वरण भात आणि भाजी असा बुंदी, स्वीट मध्ये बुंदी. अरे वा वा. तर आदिवासी संस्कृती, आदिवासी परंपरा जाणून घेत असताना आज इकडे आपण आलोय. जेवणाचा कार्यक्रम आता दुपारी 2च्या पुढं 12 नंतर चालू होईल. देवाची ज्यावेळेस काठी येते त्यावेळेस हे गावातील सर्व सोडण्यासाठी हे जेवण. असं आहे काय? उपवास. इकडे डाळ शिजायचं काम चालू आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी की पूर्वी डेंग वापरायची, आताही आदिवासी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी डेंग वापरतात. आणि डेंगीतले जो स्वयंपाक असतो फार सुंदर चांगल्या पद्धतीचं रुचकर होतो. या ठिकाणी आपण पाहतोय ही सर्व मंडळी जेवण बनवण्यामध्ये, हा महाप्रसाद बनवण्यामध्ये व्यस्त आहेत. काय डाळ आहे ही डाळ? किती वाजेपर्यंत होईल आता? तिकडे भात शिजायला टाकला, इकडे डाळ पटापट होऊन जाईल. हा ना. बुंदी वगैरे बनवली काय? रेडीमेडच डायरेक्ट. हा हा हा. आणि चुलीवरती स्वयंपाक आहे त्याच्यामुळे चुलीवरच्या स्वयंपाकाची, चुलीवरचं जे जेवण आहे, चुलीवरचा जो महाप्रसाद आहे या ठिकाणी खरंच म्हणजे फार म्हणजे चुलीवरच्या जेवणाला एक वेगळीच चव असते. आदिवासी भागातील यात्रोत्सव खरंच फार सुंदर असते. आणि इकडे आता बारुडाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं आता हे सर्व स्टेज वगैरे बनवण्याचं काम चालू आहे त्यांचं. भारी ना. पाठीमागे तंबू ते काय चेंजिंग रूम. फडमालक कोण आहे? फडमालक पाठीमागे काय चेंजिंग रूम का?